मी मिहीर नेवपूरकर, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी. दरवर्षी आपण 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो. पण यावर्षी कोरोनाचं जे जागतिक संकट आहे त्याच्यामुळे आपण जरी एकत्र येऊ शकत नसलो तरी मॉडर्न कॉलेजच्या प्रत्येक मुलामध्ये आणि प्रत्येक प्राध्यापकांमध्ये, प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा तेवढाच आजही उत्साह या स्वातंत्र्य दिनाचा आहे. म्हणूनच आपण आज हा स्वातंत्र्य दिन व्हर्च्युअली म्हणजे इंटरनेटवरती साजरा करणार आहोत. तर मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आज आपला 74वा स्वातंत्र्य दिन. पण देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता एक स्वातंत्र्याचा मोठा लढा उभा केला. कित्येक लोक यात शहीदही झाले. पण हे जे युद्ध आहे ते इथेच नाही थांबलं. आज जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आपल्या सीमांवरती अनेक हल्ले होतात. परकीयांकडून म्हणा किंवा मग दहशतवादी हल्ले म्हणा किंवा देशामध्ये आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेले कित्येक दहशतवादी हल्ले असतील. या हल्ल्यामध्ये सुद्धा आपले अनेक पोलीस कर्मचारी, आपले अनेक जवान शहीद झाले. एवढंच नाही तर आत्ता जे आपलं कोविडसोबत युद्ध चाललेलं आहे, कोरोनासोबत युद्ध चाललेलं आहे, त्या युद्धामध्ये सुद्धा आपले कित्येक डॉक्टर, कित्येक पोलीस कर्मचारी, अजून कित्येक सफाई कामगार आणि अनेक सरकारी अधिकारीसुद्धा याच्यामध्ये आज आपल्याला शहीद झालेले दिसतात. अशाच या अनेक शूरवीर जवानांसाठी, या शहीद जवानांसाठी, या शहीद योद्ध्यांसाठी एक आदरांजली म्हणून ए मेरे वतन के लोगो हे गाणं घेऊन येत आहे समृद्धी अवस्थी. नमस्कार, मी NSS व्हॉलंटियर समृद्धी आशिष अवस्थी, सेकंड इयर कम्प्युटर ब्रांचला आहे आणि मी तुमच्यासमोर एक देशभक्तीपर गीत सादर करीत आहे ज्याचे नाव आहे ए मेरे वतन के लोगो. मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी
जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कहेंगे कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद की सेना, जय हिंद की सेना। खरंच आज कितीही वेळा ए मेरे वतन के लोगो हे जेव्हा आपण गाणं ऐकतो तेव्हा अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही. डोळ्यासमोर तो स्वातंत्र्य संग्राम उभा राहतो, डोळ्यासमोर ते शहीदांनी दिलेलं बलिदान उभं राहतो, धारातीर्थी पडलेली या रक्तानी आपली भारतभूमी उभी राहते. आता आपल्यासमोर या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपलं एक मत मांडण्यासाठी येत आहे शुभम जाधव. आपण बघूया शुभम काय म्हणतोय. रत्नाकर धौतपदां हिमालय किरटिनं ब्रह्मराजश्री रत्नाढ्याम वंदे भारत मातम. म्हणजे जिचे पाय समुद्रानं धुतले जातात, जिच्या मस्तकावर हिमालयाचा मुकुट शोभून दिसतो, जिच्याकडे कित्येक विद्वान ऋषीमुनी कित्येक पराक्रमी राजे होऊन गेले, अशा भारतभूमीला, माझ्या मातृभूमीला माझा प्रणाम. सर्वप्रथम भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या ज्ञात आणि अज्ञात शूरवीरांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली, अशा सर्व शूरवीरांना माझं विनम्र अभिवादन आणि तुम्हा सर्वांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या भारताला हजारो लाखो वर्षांचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास आहे. रामायण आणि महाभारतासारखे अद्भुत ग्रंथ त्याची साक्ष देत आहेत. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतून स्फूर्ती घेऊनच कित्येक देशांनी आज त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे. आपल्या ह्या उज्ज्वल यशाबरोबरच काही समस्यांचा मात्र आपल्याला सामना करायचा आहे. महागाई, गरिबी, बेरोजगारी, जातीयवाद, सीमावाद, तसेच भ्रष्टाचार आणि निरक्षर यांसारख्या काही समस्यांचं आपल्याला निराकरण करायचं आहे. अब्दुल कलामांच्या 2020चं स्वप्नाचं वेळेमध्ये पूर्ण नाही होऊ शकलं, परंतु काही वर्षातच आपल्याला या सर्व समस्यांचं निराकरण करून आपल्याला 2020चा आर्थिक महासत्ता जे आहे ते काही वर्षातच येत्या पूर्ण करायचं आहे. आज कोरोनासारख्या रोगावर अख्खं जग लढत आहे. भारतामध्ये सुद्धा एखाद्या क्रांतिकारकाने लढा दिल्यासारखा डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस अगदी शूरवीरप्रमाणे लढत आहेत. या प्रसंगी मला वामन कर्डकांची एक कविता आठवते. तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीन आम्हा शिवे, हल्ल्यावरती होते हल्ले अभंग आमचे बाले किल्ले, असाच ताठर माथा आमचा जरा न खाली लवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. मला अशी आशा आहे की आपल्या इतिहासाप्रमाणे शूर बनून आपण सर्व एकत्र येऊन लढा देऊया आणि येत्या काही दिवसांमध्येच कोरोनासारख्या महामारीवर उपाय शोधून एकदम भारताला सुजलाम आणि सुफलाम बनवूया.
एक लढा देशासाठी. जय हिंद, जय भारत. जेव्हा आपण या आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचा विचार करतो तेव्हा मुघलांविरोधात ज्यांनी युद्ध पुकारून, मुघलांविरोधात ज्यांनी एक मोठी लढाई उभी करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, असे आपले लाडके जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज आपल्याला आठवण आल्याशिवाय आणि यांना आपल्याला आज स्मरण केल्याशिवाय, यांना आपण आज अभिवादन केल्याशिवाय आपला स्वातंत्र्य दिन कधीच पूर्ण होऊ शकत नाही. वेडात मराठे वीर दौडले सात हे गीत घेऊन येत आहे भाग्यश्री सोलेगावकर. तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावनी उठले शेले, रिकबीत टाकले काय घेतले भाले, उसळले धुळींचे मेघ सात निमिषात, उसळले धुळींचे मेघ सात निमिषात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या सातर पुनिमाना, छावणीत शिरले थेट भेट गनिमाना, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, खालून आगवर आग आग बाजूनी, समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी, गर्दीत लोपले सात जीवते मानी, खग सात जळाले अभिमानी वणव्यात, खग सात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, दगडांवर दिसतील अजूनी तेथला टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उडतो अजूनी मेघ मातीचा, याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. धन्यवाद. समाज प्रबोधनाचं एक प्रभावी माध्यम म्हणजे कविता. तर आता आपल्यासमोर गौरव भावसार एक कविता सादर करणार आहे. तर आपण बघूयात गौरव काय म्हणतोय. नमस्कार, मी गौरव भावसार. प्रथमतः सर्वांना अशा आगळ्या वेगळ्या 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर आजचा दिवस स्वातंत्र्य सेनानीचा दिवस आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांचं बलिदान सार्थ झाल्याचा हा दिवस. पण या पॅन्डेमिकमध्ये सुद्धा काही देशातील वीर किंवा जवान, हो आज मी त्यांना जवानच म्हणेन, कारण जसे आपले जवान सीमेवर देश वाचवतात तसेच हे जवान किंवा योद्धा आपला देश वाचवायला निघाले. त्यांच्यासाठी काही ओळी लिहिल्या आहेत त्या सादर करतोय. सगळे लोक विचारत आहेत, मंदिरे, धार्मिक स्थळे व इतर श्रद्धास्थान बंद आहेत, तर देव आहे कुठे? तर देव आहे, जे आज आपलं स्वतःचं कुटुंब सोडून स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुमच्या जवळील लोकांचे जीव वाचवण्यासाठी 24 तास दररोज लढत आहेत. अशा सर्व डॉक्टर्स, नर्सेस व सर्व आरोग्य सेवकांमध्ये देव आहे.
जे या काळात स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपले प्राण वाचवण्यासाठी 24 तास दररोज लढतायत, अशा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देव आहे. व इतर अजून बरेच योद्धा आहेत जे आपल्यासाठी स्वतःची पर्वा न करता लढत आहेत, अशा सर्वांमध्ये देव आहे. शेवटी आपण घरात आहोत कारण आपल्याला माहिती आहे जान है तो जहान है. तरी अशा काळात आपला देश वाचावा म्हणून जीवाची पर्वा न करता आपल्या भारत मातेसाठी लढत आहेत, अशा सर्वांमध्ये देव आहे. म्हणून देव कुठे आहे असं विचारू नका, तर देव स्वतः ज्यांच्यात अवतरला आहे त्यांना मदत करा, त्यांचा आदर करा, त्यांनी सांगितले नियम योग्य रीतीने पाळा, स्वतःला वाचवा, देशाला वाचवा. पुनश्च एकदा 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. घरी राहा, सुरक्षित राहा, स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद. आपल्या देशाचं बलस्थान म्हणजे आपल्या देशामधली युवा शक्ती. संपूर्ण जगामध्ये आज जेवढे युवक नाही आहेत तेवढे युवक एकट्या भारत देशाकडे आज आहेत. आपल्या या युवकांवरती, आपल्या देशातल्या या तरुण पिढीवरती मत मांडायला आता आपल्यासमोर येतोय विवेक आवटी. तर आपण बघूया आता विवेक काय म्हणतोय. नमस्कार. प्रथमतः आपणा सर्वांना 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत परकीयांच्या गुलामीतून मुक्त झाला. शेकडो वर्षांची ही गुलामी झुगारून लावली. असंख्य लोकांनी यासाठी आपल्या आहुती दिली, प्राण दिले आणि त्यांचंच स्मरण करण्याचा हा दिवस. आपापल्या क्षेत्रात योग्य ती कामगिरी करून देशाचं नाव उंचावणाऱ्या युवकाबद्दल बोलूया. मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की आपल्याच NSSच्या 2 विद्यार्थिनी गेल्या 1 महिन्यापासून नायडू हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कोविड-19च्या अगेन्स्ट व्हॉलंटिअरिंग करत आहेत. तेथील पेशंट्सचं रजिस्ट्रेशन असो, तिथे आलेल्या लोकांचं डेटा मेंटेनिंग असो, याशिवाय रॅपिड अँटीजन टेस्टिंगमध्ये सुद्धा या विद्यार्थिनी मदत करत आहेत. खरंच अभिमानास्पद अशी ही बाब आहे. त्याखेरीज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या कोविड-19च्या मोहिमेमध्ये आपल्याही NSSच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मग त्याच्या अंतर्गत फॅमिलीचं ॲडॉप्टेशन असो, जेणेकरून त्या फॅमिलीमध्ये अवेअरनेस क्रिएट करता येईल, त्या फॅमिलीला कोविड-19च्या अगेन्स्ट गाईड करता येईल, अशा प्रकारची कामं केली गेली. त्याशिवाय मास्क बनवण्याचे काम असो, मास्क वितरणाचे काम असो, आपापल्या एरियातलं आरोग्य सर्वेक्षण असो, अशा अनेक प्रकारची कामं NSSच्या व्हॉलंटियर्सनी केली आहेत. त्याबरोबरच रिसेंटली आत्ताच झालेल्या स्वच्छवारी, हरितवारी, स्वस्तवारी या वारी उपक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या घराच्या आसपास, आपापल्या शेताच्या आसपास एक झाड लावून या वृक्षाचं पालकत्व घेण्याचं ठरवलं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार झाड लावलेलं आहे. खरं तर ह्या गोष्टी कुठेतरी समोर येणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की जर फक्त निगेटिव्हिटी पसरवण्यापेक्षा या ऑलरेडी जे वातावरण निगेटिव्हिटीने पसरवलं आहे त्या वातावरणात थोडीशी पॉझिटिव्हिटी पसरवली तर कुठेतरी एखादा युवक जो व्यसनाधीनतेकडे जातो आहे, इतर मार्गांकडे जातो आहे, तो यातून सुधारेल, त्याची प्रगती होईल. आणि ते म्हणतात ना की एक एक करने से क्या होता है, लेकिन मला असं वाटतं की एक करने से फरक पडत आहे आणि त्या 2-1 मध्ये फक्त एकाचा फरक आहे. तर अशा या मंगल दिवशी आपण चांगलं काम करत असलेल्या युवकाला प्रोत्साहित करूया, जेणेकरून त्याचं पाहून दुसरा एखादा युवक प्रेरित होईल. आणि असं जर एखादा युवक प्रेरित झाला तरच हा आजचा स्वातंत्र्य दिन चिराई होईल असं मला वाटतं. धन्यवाद. एक युवक म्हणून आपली या देशामध्ये जबाबदारी काय, आपल्या या देशामधले कर्तव्य काय आहेत हे सांगण्यासाठी आणि या मुद्द्यावरती प्रकाश टाकण्यासाठी आता आपल्यासमोर येत आहे अरिहंत सातपुते. Hello everyone, this is Arihant Satpute of Team MESA from PES Modern College of Engineering, Shivajinagar, Pune. Hope you all are keeping well. Firstly, I would like to pay my respects on behalf of our college to the people who lost their life while fighting the pandemic situation of COVID-19. I would also like to salute the Corona warriors who are fighting on front like our doctors, nurses, public health officials, police force and many other people who are working day and night to keep us safe. So today we celebrate the 73rd Independence Day by staying safe at home due to the pandemic outbreak. This Independence Day is significant for all the Indians, remembering the sacrifice of our great leaders who gave their life for the freedom and prosperity of our country.
freedom of India was only possible because of cooperation, sacrifice, and involvement of every Indian. As India is the world's largest and oldest civilization, it is the world's largest democracy, which means the government of the people, for the people, and by the people. On this auspicious day, may we think freedom not as the right, but as an opportunity to do what is right. If you celebrate Independence Day on just one day of year, it goes on to show that you are not truly free. And therefore, let's celebrate independence throughout the year. It's our duty to value and salute all the heroic men and women who strived hard for our independence. It's our responsibility to keep faith in secularism and maintain peace and unity in our nation. As Indians, it's our obligation towards the mother country to work for the development of progressive India. On this 15th August, may you all enjoy the freedom, not only the one enshrined in our constitution, but also with the freedom of mind, thought, and spirit. Happy Independence Day. Stay home, stay safe. Jai Hind. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी एक मोठा लढा उभा केला, जे अनेक सैनिक जवान शहीद झाले, जे पोलीस कर्मचारी डॉक्टर आज लढा देत आहेत आणि शहीद होत आहेत, असे अनेक जण आपले शेवटचे घटका मोजत असताना, एक शेवटचा श्वास घेताना मनातल्या मनात कदाचित एकच वाक्य म्हणले असतील, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. अब तुम्हारे हवाले वतन साथियो हे आता आपल्यासमोर गीत घेऊन येत आहे रूपांकर चटर्जी. सांस थमती गई, नब्ज रुकती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते रहे बाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले अलविदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले अलविदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. आपल्या चाललेल्या या ऑनलाईन उत्सवाची तुम्ही नक्कीच मनापासून मजा घेत असाल अशी मी आशा व्यक्त करतो. आता आपल्यासमोर असंच एक देशभक्तीपर गीत घेऊन येत आहे मुग्धा धर्माधिकारी. गाण्याचे बोल आहेत तेरी मिट्टी.
का भी हक था, ना देख मुझे यूं मुड़ मुड़ के, तेरा मेरा साथ यही तक था। ये तेरी ज़मीं तेरे खून से ही तो सजती संवरती है रांझे, तेरे इश्क की मैं हकदार नहीं, तेरी हीर तो धरती है रांझे। हाय तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी शान सदा, चाहे जान मेरी ये रहे न रहे। ऐ मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे। हाय तेरी मिट्टी गुल बन के मैं इतनी सी है दिल की आरज़ू। वो तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू। आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता आपण आलो आहोत. ज्यांनी हा कार्यक्रम आम्हाला घेण्यासाठी उत्साह वाढवला, ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं, अशा अनेक प्राध्यापकांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच ज्या कलाकारांनी आता आपले कलागुण सादर केले त्या कलाकारांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि हो, पुढच्या वर्षी आपण कॉलेजमध्ये एकत्र येऊन आपला स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करू अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि मनापासून बघितला. धन्यवाद. वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, सुजला सुफला मलयज शीतला, सस्य श्यामला मातरम्, वन्दे मातरम्, शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी, पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी, सुहासिनी सुमधुर भाषिणी, सुखदां वरदां मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे मातरम्.